स्माइल कर। कौन सा लैंग्वेज है? गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज वार आहे सोमवार आणि महादेवाचा वार आहे। सकाळ सकाळी त्याचे 7 वाजलेत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा। तर मित्रांनो, आता रेडी झालोय ड्युटीला जायला, मॉर्निंग ड्युटी आहे। आज जर पाऊस नाही आला तर एक नेक्स्ट लेवल प्लॅन येणार आहे, आपण कुठेतरी चाललोय ते तुम्हाला आता नक्की पुढे कळेल। तर आता सध्या आपण निघूया ड्युटीला, नाश्ता वगैरे करू आणि जाऊया। आलोय आता ड्युटीला, नाश्ता वगैरे केला, मस्त फ्रुट्स होते आणि पोहे होते। तर जाऊया आता, करूया 2-3 वाजेपर्यंत ड्युटी, नंतर मग बघूया पुढे जायचंय। अरे झोपू दे ना, किती वाजलेत? किती वाजलेत? 7 वाजले, उठ। हक्क में जवार जवान आला पाऊस उघडल्या का वाटतोय जरा। हर्षा कुठे जाऊ सांग ना आज? अयो आई, मित्रांनो, आपली मॉर्निंग ड्युटी झाली होती आणि आता उठलोय, म्हणजे जवळपास ना 6:30 पावणे 7 झालेत। आता जस्ट उठलोय। आता आज सोमवार आहे, मला जावं वाटतं नाही का महादेवाच्या दर्शनाला। इथं जवळ आहे ना आमचं, इथं येरवडा म्हणून, येरवड्यात मस्त मंदिर आहे माहिती का। आपल्या स्टेप्स पण कम्प्लीट होतील, थोडा एक्सरसाइज वगैरे पण होईल आणि महादेवाचं दर्शन पण होईल। तर चला मग आता आवरूया, चलो मेरे साथ। तर मित्रांनो, आता मी जस्ट फ्रेश झालोय आणि आता आपण चाललोय कुठे? तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आज सोमवार आहे, महादेवाचा वार आहे आणि चाललोय आता महादेवाच्या दर्शनाला। मॉर्निंग ड्युटी होती आणि एवढी बिझी पण नव्हती, त्यामुळे काय आता एवढा मोकळाच आहे आपल्याला पुढचा टायमिंग। एक झोप वगैरे काढली, तर आता जाऊन येऊ म्हटलं नाही का। बऱ्याच दिवसापासून मला मनात येत होतं की जावा जावा, तर आता तो योग आलाय। चला तुम्हाला दाखवतो। तर आता आपण चाललोय कुठं माहिती का? तिथं गेल्यावर सांगतो। महादेवाचं मंदिर आहे आणि जवळच आहे आणि एवढं भारी ना, त्याला एक पौराणिक इतिहास पण आहे त्याच्या माग, आणि तिथे गेल्यावर सांगतो डायरेक्ट। चला जाऊया। तर मित्रांनो, आता जस्ट एंट्री केली आणि बघा आता कुठून चाललोय। खूप रस्ता आहे तिथे जाण्यासाठी। यार पाऊस चालू झाला काय ना असं वाटतंय, नाही बिल्डिंगच पाणी। मित्रांनो, तर आता आपण आहे पण गार्डन रोडला आणि ऑलमोस्ट अर्धा प्रवास आपण कंप्लीट केलेला आहे। आता अर्धाच राहिलेला आहे माहिती का। आणि एवढं सुंदर आहे ना वरून, पण दिवस मावळायच्या आधी आपण जायला पाहिजे होतं, बट ठीक आहे। संध्याकाळचा व्ह्यू पण भारी असतो वरून। तुम्हाला मंदिर पण दाखवतो, खूप सुंदर मंदिर आहे आणि तिथं फक्त महादेवाचं नाही तर आपल्या साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे छोटं। त्याच्यानंतर अजून भरपूर गणपती बाप्पाचं आहे, स्वामींचं आहे, दत्तांचं आहे, भरपूर सारी मंदिर आहे। तर तुम्हाला दाखवतो। आता मी ना चाललोय, हळूहळू चाललोय नाही का, कारण पाऊस झालेला आहे, पाय बी सटकू शकतात, त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन चाललोय। चला। भाई चालत चालत मेट्रो स्टेशन पण आलंय, ते पण कळलं नाही माहिती का। आता एवढं क्लोज वाटा लागतं ना, एवढं वातावरण काहीच नाही, म्हणजे नाही काय बघू शकतो पुढं पण गार्डन मेट्रो स्टेशन एकदम सहज आलोय की नाही का। पॅन्ट वगैरे खराब होऊ शकते पावसाच्या पाण्याने, ते बोलल्यानंतर व्हिडिओ बंद केला आणि लगेच माझा पाय पाण्यात पडला, हे बघू शकते बघा। आणि काहीतरी काळच झालंय यार, काळं निळं लागलंय काहीतरी नाही का पॅन्टला, पाणी नाहीच आहे, सगळं चिखल आणि काळ आहे काहीतरी। आता ते डाग जातात का नाही काय माहिती यार, मलाच धुवावं लागणार आहे ते सगळं, आता अवघड आहे।
तर मित्रांनो आता आपण आलोय बर्न गार्डनला. बर्न गार्डन ब्रिज वर आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या मुळामुठा नदीचा प्रवाह वाढलेला आहे, कारण वरती आहे ना धरण क्षेत्रात भरपूर पाऊस चालू आहे आणि एवढं खतरनाक वातावरण झालंय ना, तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे समोर पण. आणि इकडे समोरच इकडे आहे ना, हे डोंगर दिसतोय का, इकडे ते मंदिर आहे. त्या डोंगरावर मी जिकडे बोट केलं ना आता, तिकडे ते आपल्या महादेवाचं मंदिर आहे. तर चला आता पायऱ्यांनी चढून वरती जायचंय. आलोय ऑलमोस्ट. आणि भाई खाली प्रवाह बघू शकता तुम्ही पाण्याचा. थांबा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आहे ना म्हणजे आहे ना असं वाटतं की कुठेतरी आपण एकदम मोठ्या धरणाच्या याच्यातच आलोय. थांबा तुम्हाला दाखवतो. असं डायरेक्ट डोळे फिरले आणि वाटते माहिती खाली. मी कॅमेरा शूट करतोय तरी माझे डोळे फिरले का वाटतं. थांबा दाखवतो तुम्हाला. हे काय क्रेझी सीन आहे, तुम्ही बघू शकता यार. थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा हे बघा हे बघा भाई, एखाद्याने जर उडी मारली याच्यात तर सापडायचंच नाही कुठे. लय प्रवाह आहे, व्हिडिओ मध्ये दिसत नसन पण जर समोर उघड्या डोळ्यांनी बघितलं ना खूप जास्त प्रवाह आहे. मित्रांनो इथं नेहमी पारवे बसायचे नाही का त्या पुलावर, पण आता जवळपास एक पण पारवा दिसत नाही. कारण जे खायला टाकतात ना ते पावसाने सगळं धुवून जाते. त्यांना बिचाऱ्यांना काय खायला पण नसन भेटत. इकडे बघा ना तुम्ही पाण्याचा फ्लो. हे बघा हे बघा हे बघा इकडं काय खतरनाक फ्लो आहे यार. चला जाऊया आपण. आलोय जवळपास. मंदिराचा कळस दिसायला लागला आपल्याला. तुम्हाला दाखवतो, थांबा झूम करून दाखवतो. हे बघा हे बघा वेटा हे बघा हे बघा दिसलं का. कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही पण तरी तुम्ही ट्राय करा. दिसला कळस. हे बघा हे बघा इथं इथं. चला महादेव महादेव महादेव. आता आपण त्या चौकात उभे आहे, जिथून मंदिराच्या आहे ना इकडे जायला रोड आहे. बघा हे मंदिराचा रोड आहे पायी जाण्यासाठी. आणि माझ्या डाव्या साईडने इकडून जर गेले ना तुम्ही तर तिकडून गाडीने जाते तो वरती मंदिरापर्यंत. आणि हा रोड इकडं मुंबईला जातो. आणि हा जो समोर आहे ना एसटी आली तिकडून, तो रोड आपला ससून रोड आहे. तर अशा चौकात ठाकरे चौक म्हणून आहे पुढे एक, तिथून मंदिराला आपल्याला जाता येतं. मित्रांनो बघू शकता या सगळ्या पायऱ्या आहे. मला लाईट लावावं लागते कारण इकडे लाईट नाही वरती जायला. आणि आता मी जस्ट आलोय, मला जवळपास 20 मिनिटं लागली यायला. आणि इकडे काही लोक आहे ना व्यायाम वगैरे करायला पण येतात, पायऱ्या चढायला पण येतात. कारण हार्ड आहे ना, डायरेक्ट क्लाइंब पायऱ्या आहे वरती असं स्ट्रेट. जवळपास एक 200 तरी पायऱ्या असतील, 150-200. तर आता चाललोय, चला जाऊया. तर मित्रांनो मी आता अंधारातून आलोय. खाली सगळा अंधार आहे, तुम्ही बघू शकता पायऱ्यांनी. या समोर खाली पायऱ्या अशा. आणि ना आरती पण चालू झाली. आपला आरती पण भेटली. चला लवकर जाऊ पटपटा. मित्रांनो आता माझं आहे ना दर्शन वगैरे झाले. आणि मला माझा एक बारका मित्र भेटलाय, लय अडवणी करीत होता. नीट बसून पण देत नव्हता नाही का. स्माइल कर. क्या बोलना, हिंदी हिंदी आता है उसको बस. और ये मांगड़ी है जो चार जो कौन सा लैंग्वेज है? असम, बंगाली, कौन सा लैंग्वेज है?
इसमें बोल, इधर माइक इधर है, इधर माइक है, इधर बोल ना, इधर माइक आहे देख. एक म्हटल्यावर तो काय आला नाही. चला आता आपण पण चाललोय, दर्शन वगैरे झालंय, आता मस्त जाऊया. मित्रांनो, तर मंदिराचं नाव सांगायचं विसरलो, सगळं सांगितलं तुम्हाला. मंदिराचं नाव आहे तारकेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर, येरवडा. थांबा, इथून खाली पायऱ्या आहे बाबा, पायऱ्या दिसत नाही आधीच, लय अंधार इथं, सगळं तोंडावर ब्लर मारलं. ओ भाई यो, येस येस, कोणच नाही मित्रांनो, मी एकटाच हिंडतो इकडे अख्ख्या अंधारात. तो पुजारी होता, तो पण म्हणला ह्या वाटेने कोण सहसा जात नाही, पण म्हटलं मला सवय, त्याला वाटलं नवीन नाव का पोरगा नाही का. तर चला जाऊया. आणि ना, मला माझे वॉर्डचे मित्र पण भेटले, अनएक्सपेक्टेड मीट. तर त्यांच्याशी काही व्हिडिओ वगैरे नाही चालू केला मंदिराच्या आतमध्ये. चांगलं वाटलं यार, नाही का, प्रसन्न वातावरण, पाऊस पण नाहीये, नुसतं पाऊस पडून गेलेला होता. जो हे अनुभवणार ना, त्यालाच ती फिलिंग कळणार. सारे बीटीएस शूट घ्यावं लागतात नाही का. मी आता आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल की त्यात जाताना येताना. तुम्हाला काय वाटतं ब्लॉगिंगला इझी का, जातो फक्त दाखवतो? इझी नाही, ते खूप सारे कष्ट आहे त्यामागे. काका चला, काका भेटले. काका माझ्याकडे आश्चर्यचकित बघत होते की काय करतोय, लाईट तोंडाव का मारतोय, लाईट खाली मारली बाई, खाली अंधार आहे, त्याला काय कळणार आता. काय चाललंय काय नाही. चला आलोय आपण रोडला, बघू शकतो समोर रोड आहे, निघूया मग. जस्ट आता बर्न गार्डन क्रॉस केले आणि चाललोय आता आपल्या रूम कडे. मित्रांनो, आता जस्ट हॉस्टेलला पोहोचलो होतो आणि जेवायला बसलो. तुम्ही बघू शकता लाईट गेलेली आहे सगळी. काय बाई, इथं इन्व्हर्टर पण नाहीये. जुन्या हॉस्टेलला तर इन्व्हर्टर होता. त्याच्यात काही किडे बिडे पडतात का नाही, काय कसं कळणार बरं, तसंच खावं लागते. तर मित्रांनो, कसे आहात? तर आता रूमवर आलोय आणि आज वार सोमवार होता, तर आपलं एवढं भारी दर्शन झालं ना महादेवाचं. हर हर महादेव. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. माहिती का, मला लाईट पण एवढी फोडली ना, सगळं माझं जेवण झालं त्याच्यानंतर आली. आणि काल पण बघा आपण छत्री घेऊन गेलतो, तर काल पाऊस नाही आला. आणि आज आज छत्री नव्हती, नाही तर आज पाऊस आला. पण बरं झालं मी लवकर आलो, माहिती का, जर पुढच्या क्षणी पाऊस आला होता, मी जेवायला बसलो पाऊस आला तर बाहेर. आणि आता तर असा रपा रप पडतोय ना, बघू शकता बरं, अख्खं वल्लेच आहे. कपडे सुद्धा वाळले नाही कालचे, एवढा पाऊस पडतोय खतरनाक मधला. तर मित्रांनो, काय म्हणता मग, अजून कसं चाललंय? सबस्क्रायबर्स वाढत नाही यार, काय काय विषय झालाय काय कळत नाही. तसे इंटरेस्टिंग ब्लॉग पण येत नाही, मला माहिती आहे, पण मी ट्राय करतोय माझ्या जॉबच्या शेड्यूल मधून टाइम काढून. ब्लॉग्स पण करतोय, रील्स पण शूट करतोय, इन्स्टा शॉर्ट्स वर पण टाकतोय, लॉंग व्हिडिओज पण टाकतोय, आणि आपल्या साइड बाय साइड इन्स्टा पण चालू आहे. तर सगळं कसं एकदम मस्त चालू आहे. आणि आज काय नाही, आज आपली मॉर्निंग ड्युटी होती. मॉर्निंग ड्युटीवरून आल्यानंतर आपण थोडं रेस्ट केल्यानंतर आपण सोमवार असल्यामुळे महादेवाचं दर्शन करायला गेलो, कारण जवळच मंदिर आहे आणि मला असं एस्थेटिक वगैरे प्लेस जायला आवडतं. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स मध्ये हर हर महादेव म्हणा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. बोल जय अब्बा की. बाय बाय.